या. अरे वा, चहा. चहा. थँक्यू. बिस्किट हवंय? नको. गेलेत कुठे हे सगळे? सकाळपासून दिसलेच नाहीयेत. पिट्ट्या पडला आज कामाचा. 3 तास गेले आज. अरे या 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 पोरानो या. काय रे, खेळत होतात काय? का नुसतं दंगा? खेळत होतो. आणि अभ्यास चांगला चाललाय. हो. आणि तुझा पण चिमणे चालू आहे ना? का नाश्ता वगैरे दिला की नाही यांना? हो, दोघांनाही दिला. गाडी पार करून नीट पुसून घे. मामनजी, इतका वेळ बगीचात काय करत होतात तुम्ही? इतका वेळ म्हणजे पाला पाचोळा बघितला नव्हतात का तुम्ही? 3 तास गेले माझे आवडता. अहो पण मामनजी, मी गणेशला सांगितलं होतं सकाळी झाडायला. गणेशला ना? हो. तो गधाडा एक काम कधी वेळेवर करतो का? डोक्यावर घेऊन ठेवला दोघींनी. काय हे? हॅलो पप्पा. हा हॅलो बेटा. काय चिरंजीव, आज लवकर कशी काय स्वारी घरी हो ना परत? पप्पा, आज सगळी कामं खूप लवकर आवरलीत आणि त्या फॉरेनचे गेस्ट पण गेलेत. हा हा. त्यामुळे आता 4-5 दिवस सुट्टी आहे. वाव. मग जरा पोरांसाठी वेळ काढा. हो हो नक्कीच. मामनजी, आपण असं करूया, आपण पिकनिकला जाऊया. वा वा. पिकनिकला जाऊ. छान आयडिया. नक्कीच जाऊ. छान आयडिया. अरे गणेश. हा सर. इकडे जरा. काय सर? हे बघ गणेश, हा, उद्या आपण सगळे मिळून पिकनिकला जायचंय. या बया. अरे तू आणि हेमा दोघांनी मिळून तयारी करायची आहे. साहेब त्याची काळजी सोडा. मी आणि हेमा मिळून सगळी तयारी करतो. नाही नाही नाही, तू करणार म्हणूनच काळजी. हाय, कसली तयारी हे बघा. चालली आहे? पिकनिकची. अरे वा. काय मग श्रेयस साहेब, तुम्ही बी येणार नव पिकनिकला? नाही नाही नाही. अगं काय मूर्खासारखं बोलतीये? अगं हा आपल्या बरोबर पिकनिकला येणारच. वय वय वय. माझी परीक्षा आहे. चर्चा नाहीये ही. यायचं पिकनिकला म्हणजे यायचं. यावं हो की लागेल. नाही? बरोबर आहे, आलंच खरंच पाहिजे, ऐका. आलंच माझी पाहिजे. परीक्षा कसली? पिकनिकला चल. काका माझी परीक्षा आहे आणि माझा अभ्यास. अरे कसला अभ्यास? एक दिवस सुट्टी. काय रे मुलांना? नाही नाही मला जमणार नाही. यावं हा. गण्या जरा सांग बरं याला. तू येतोयस की नाही? हा जर आपल्या बरोबर आला नाही त्याच्याशी बोलायचंच नाही. ओके बाबा येतो. बस हे बघा झाले की नाही तर या. श्रेयस चल चल खाली पटकन. प्रतीक्षा प्लीज मला त्रास देऊ नकोस. नाही नाही, सगळी खाली वाट बघते तुझी जेवायला. चल पटकन. अगं तू जा ना, मी येतो नंतर. नाही तू चल पटकन. प्रतीक्षा तुला सांगितलं ना तू जा, मी येतो नंतर. प्लीज मला अभ्यास करू दे, माझी परीक्षा जवळ आली. असं का परक्यासारखं वागतोस रे? सॉरी प्रतीक, मला उशीर झाला. त्यात काय, तुझं नेहमीच आहे. माझ्यासाठी वेळ कुठे तुझ्याकडे? हे बघ प्लीज रागावू नको. मलाही वाटतं तुला भेटावं, तुझ्या सान्निध्यात राहावं, भविष्याची स्वप्न रंगवावीत. पण काय करू, माझी UPSCची एक्झाम जवळ आली आहे. तुझ्या या परीक्षेमुळे ना माझ्या भावनांचा चांगलाच कोंडमारा होतो. सॉरी. हे बघ सॉरी म्हटलं ना, पण हे बघ एक आनंदाची गोष्ट आहे. ऐकते मी. तापडिया रंगमंदिरात राजेश सरकटेंचा स्वरविहाराचा कार्यक्रम आहे उद्या. हो? वाव. आणि मी त्याची 2 तिकीट काढूनही आणली, फक्त आपल्या दोघांसाठी. खरंच? हो. पण पप्पांना विचारलं का? अगं नो टेन्शन, मी त्यांची अगोदरच परमिशन घेतलेली आहे. खरंच? हो. थँक्स.
प्रतीक्षा, ए प्रतीक्षा, प्रतीक्षा, वहिनी, अगं कसला विचार करतेस? मी काही नाही ग. अगं सांग ना, खरंच काही नाही. सांग ना. खरंच काही नाही वहिनी. तू उगाच अगं लाजतेस काय? मी सांगू? काय? श्रेयस. श्रेयस? श्रेयस मला पण फार आवडतो. हा, खरंच वहिनी? अगदी खरं. वहिनी, खरं सांगू? श्रेयस, श्रेयस माझा बालपणचा मित्र. त्याच्या प्रेमात कधी गुंतत गेले कळलंच नाही ग मला. मामा मी निघतोय का? अरे एक मिनिट थांब अमोल. काय ग मामा? अरे तुला एक महत्वाचं सांगायचंय. लवकर सांग बघू. तू नेहमी असंच करते हा? मला उशीर होतोय. प्लीज लवकर सांग. अरे उद्या की नाही तुला मुलगी बघायला जायचंय. काय ग मामा, हे लग्नाचा झंझट का लावताय माझ्या मागे? अरे त्यांनी फोटो पण दिलाय. हा बघ दाखव. फोटो. आवडली? पसंत आहे ना तुला? हो हो मम्मी, मी कधी तुमच्या शब्दाच्या बाहेर गेलोय का? तुम्हाला आवडली ना? बस. ओके मामा, आय लव्ह यू मामा, आय लव्ह यू, बाय. तुम्ही तयारी करून ठेवा. आता चला तयारीला लागायला हवं याच्या. अरे सुनबाई, फोन घ्या बघू जरा. हा गण्या गधडा कुठे गेला काही कळत नाही. हॅलो, कोण? राजाराम, गुणवंत बोलतोय. अरे बोल बोल गुणवंत, कसा आहेस? अरे म्या मस्त आहे, आणि तू कसा आहेस? मी छान, अगदी मजेत. अरे श्रेयसचा अभ्यास काय म्हणतोय? अभ्यास ना सुरेख चाललाय, काही काळजी करू नकोस. अरे हे बघ गुणवंत, आता तुझे कष्ट करण्याचे दिवस संपत आले. आता तेवढे एकच स्वप्न बाकी राहिले बघ, आणि हे सारं तुझ्या मदतीमुळे शक्य झालं. अरे राजाराम, तुझे उपकार कसं फेडायचा हाच विचार करतोय मी. अरे मैत्रीत कसले उपकार आहे? अरे काय उपकार नसतात मैत्रीत. अरे राजाराम, एक महत्वाचं बोलायचं राहून गेलं बघ. बोल की. अरे आपल्या प्रतीक्षेकरता चांगलं स्थळ बघितलंय मी. अरे वा, मुलगा अगदी प्रतीक्षेला शोभणार आहे बघ. छान छान. आणि मुख्य म्हणजे एकुलता एक आहे. बर. घराणं तसं मातब्बर आहे. बर. एक काम कर, 2 दिवसांत पाठवून देतो ना. पाठवून नको देऊस, तू स्वतः घेऊन ये. अरे किती दिवसात आपली पण भेट झाली नाही. अरे मी आज 4-5 दिवसांसाठी बाहेरगावी जातोय. हा, आपण आल्यावर भेटूस की. बर बर. पण मी त्यांना पाठवून देतो. आणि खात्री पटल तुझी? अरे खात्री काय पटवायची हा गुणवंत, अरे तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि तू स्थळ पाठवतोयस म्हणजे ते घराणं तेवढंच तोला मोलाचं असणार नाही काय? बर बर बर, ठीक आहे, मी त्यांना पाठवून देतो तुझ्याकडे, नंतर भेटू आपण. बर बर, दे पाठवून दे. ओके चल बाय. प्रतीक्षेच्या लग्नाची काळजी मिटली. छान झालं. क्या बात आहे, वाह. अगं सुनबाई. जी मामनजी. प्रतीक्षा कुठे असेल आता? तिच्या बेडरूम मध्ये. हे बघ, आपले गुणवंतराव आहेत की नाही, जी म्हणजे श्रेयसचे वडील. हा हा, त्यांनी तिच्यासाठी एक स्थळ पाठवलंय. पण मामनजी. पण काय आता, पण बिन काही नाही. अहो पण प्रतीक्षेचा विचार नको का घ्यायला? तिला काय विचारायचंय, आपण ठरवू ते. हे बघ, तिच्या चांगल्याचा, तिच्या भविष्याचा आपण विचार करायचा. पण मामनजी, प्रतीक्षाला पुढचं शिक्षण घ्यायची इच्छा आहे. ते सगळं मला ठाऊक आहे, पण असं चांगलं स्थळ परत मिळणार नाही. ते काही नाही, मी त्या पाहुण्यांना यायला सांगितलंय परवा. तुम्ही तयारीला लागा.